आपल्या सर्वांना माहितीच आहे की 31 मार्च ही दरवर्षी शेतीसाठी काढलेले कर्ज भरायची शेवटची तारीख असते. परंतु यावर्षी शेतकऱ्यांचे पावसामुळे खूप असे नुकसान झाले आणि शेतकरी हवालदिल झाले. प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी या बाबतीत खूप मोठे आंदोलन उभे केले होते. त्यामुळे 30 जून ही शेतकरी कर्जमाफीची तारीख सरकारने जाहीर केली. आता सर्वांना प्रश्न पडलाय, मग या वर्षी 31 मार्च पर्यंत कर्ज भरायचे की नाही? चालू वर्षाची कर्जमाफी का महत्वाची यासाठी थोडा आकडेवारीवर लक्ष देऊया. एका बँकेची आकडेवारी ज्यामध्ये या वर्षीची कर्जाची रक्कम दुप्पट तिप्पट नाही तर तब्बल 5 ते 6 पट जास्त आहे. याच वर्षात अतिवृष्टीसारखी आसमानी संकटे आली, पिकाला भाव नाही, म्हणून शेतकरी हवालदिल झाले. म्हणून या वर्षाची कर्जमाफी मिळणे अतिशय गरजेचे आहे. 31 मार्च रोजी ते कर्ज थकीत होईल. 30 जून 2026 पूर्वी हे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडून करून घेतली. आता 31 मार्च पूर्वीचे कर्ज भरावे लागते, मग ते कसं? तर त्यासाठी 9 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने जी.आर काढला. त्यामध्ये एका वर्षासाठी या वर्षीचं कर्ज तुम्ही भरणार नाही. 31 मार्च 2026 रोजी ते थकीत होईल आणि आता 30 जून 2026च्या पूर्वी माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. याचा क्लिअर कट असा अर्थ आहे की 31 मार्च 2026 पर्यंत कुठल्याही प्रकारचे कर्ज भरायचे नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही या वर्षीचे कर्ज भरण्यासाठीचे काही प्लॅन केले आहेत होते का? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.